संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं बारामतीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलंय। बारामतीकरांचा निरोप घेऊन तुकोबारायांचा पालखी सोहळा काटेवाडी इथं दाखल होणार आहे। काटेवाडी इथं संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील डोळ्यांचं पार न फेडणारं मेंढ्यांचं रिंगण संपन्न होणार आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण आज चांदोबाचा लिंब इथं पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी निलेश जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते या संदर्भातले सविस्तर तपशील देतील। निलेश, विक्रांत, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आत्ताच काही मिनिटांपूर्वी बारामतीकरांचा भक्तिमय वातावरणामध्ये निरोप घेतला। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सनसर मुक्कामी जाणार आहे। मात्र आज काटेवाडी येथे मेंढ्यांचं भव्य रिंगण या वारीच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा काल सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करून लोणंद या ठिकाणी मुक्कामासाठी दाखल झाला होता। आज दुपारी 1 वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं लोणंदवरून प्रस्थान होणार आहे आणि 3 ते 4च्या दरम्यान चांदोबाचा लिंब तरडगाव या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं हे उभं रिंगण त्या ठिकाणी पार पडणार आहे। वारीची वाट वारकरी चालायला लागल्यानंतर काही काय गेल्यानंतर निम्मे टप्पे पार केल्यानंतर वारकऱ्यांना आनंद मिळावा, वारकऱ्यांचा शीण नाहीसा व्हावा, वारकऱ्यांचा थकवा नाहीसा व्हावा म्हणून रिंगणाची परंपरा या वारीच्या वाटेवरती पाहायला मिळते। आणि आज दोनही पालखी सोहळ्या, मानाच्या दोनही पालखी सोहळ्यांमध्ये रिंगण सोहळे सुरू होत आहेत आणि म्हणून वारकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। निम्मा टप्पा पार झाला की वारीची वाट वारकरी चालताना दोनही पालखी सोहळ्यांमध्ये रिंगण सोहळे पार पडत असतात आणि आजपासून उद्या परवा रिंगण सोहळे वारीच्या वाटेवरती पाहायला मिळत आहेत। रिंगणाचा सोहळा हा वारकऱ्यांना वारीची वाट चालताना एक सर्वोच्च आनंद देणारा क्षण असतो। काल संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा पहिलं गोल रिंगण हे सोमेश्वर नगर या ठिकाणी पार पडलंय। मी सध्या शारदा प्रांगण या ठिकाणी याच मैदानामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी होता। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो की संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे। भक्तिमय वातावरणामध्ये बारामतीच्या मुक्कामाला या वारीच्या वाटेवरती खूप महत्वाचं स्थान आहे आणि मग भक्तिमय वातावरणामध्ये बारामती शहरवासियांचा निरोप घेऊन या पालखी सोहळ्यानं प्रस्थान ठेवलंय। काटेवाडी या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण आज पार पडणार आहे। परीट समाजाच्या वतीनं धोत्राच्या पायघड्या घालून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत हे काटेवाडीमध्ये केलं जातं आणि त्या ठिकाणी पालखी भोवती मुकाप्राणी अर्थात मेंढ्यांचं भव्य गोल रिंगण आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे। विक्रांत, धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।